गुड मॉर्निंग मित्रांनो. आज तारीख आहे 7/12/2025 आणि मी किलोमीटर पण 0 केलेला आहे आणि डिव्हाइस पण ओला आणि उबर दोन्ही ऑन केलेला आहे. तर आता थांबलोय मी कारण 15-20 मिनिटं झालं CNG वगैरे भरून. आणि आज एक कमेंट आली होती कालच्या व्हिडिओमध्ये. तर त्यानं म्हटलं होतं की मोबाईलचा कॅमेरा आहे आडवा पकडून व्हिडिओ काढा म्हणजे चांगलं येईल. सबस्क्रायबर मित्रांनी कमेंट केलेलं आहे मला. तर चला आज आडवा पकडूनच व्हिडिओ काढू. तर आता ठीक आहे. तर आज कुठं कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, सगळं ह्या व्हिडिओमध्ये पुढं सांगणच मी. आणि आज किती अर्निंग होईल आणि इंटरसिटीला जाईल की लोकलमध्ये काम करणार आहे ते पण सांगणार आहे. तर व्हिडिओ पुढं बघत राहा. एक सव्वा तासानंतर एक राईड आलेली आहे. आता ड्रॉप झालंय माझं. ही राईड होती भोसरीतून नवी सांगवी. आता ड्रॉप झाला आहे. 8 किलोमीटरची राईड होती. टाइम काय जास्त लागला नाही, 16 मिनिटं लागलेला आहे. पण आज काम थोडं स्लो वाटतोय. तर बघूया आता. एक राईड तरी झालेली आहे दिवसाची फर्स्ट राईड. तर नेक्स्ट राईडची वाट बघू. तर आज थोडं बिझनेस कमीच वाटतोय. तर बघूया, तरी पण टार्गेट पूर्ण करायचा प्रयत्न करूया. तर आपण आता पोचलेलो आहे बाणेरला. आणि ह्याच्या आधी मी अपडेट दिलं होतं सांगवीला आहे म्हणून. आता सांगवीवरून मी गेलो होतो कुठं, लक्ष्मी रोडला. आणि लक्ष्मी रोडवरून मी आलोय बाणेरला. आणि सांगवीवरून जे राईड होती ते 10 किलोमीटरची राईड होती आणि त्याचे मला भेटले 234 रुपये. आणि आता जे मी लक्ष्मी रोडवरून जे बाणेरला आणलेलं आहे ते ना उबरचं घेऊन आलोय मी. कारण जिथं थांबलो होतो ना तिथूनच लगेच म्हणजे 0 किलोमीटरवरून पिकअप होता म्हणून ॲक्सेप्ट केली. आता आलोय. ही राईड होती 14 किलोमीटरची. ह्याचे मला 297 रुपये भेटलेत. तर आता इथून वाट बघू, कारण उबर पण आता पास ॲक्टिवेट तर झालेलं आहे. उबर आणि ओला दोन्ही मिळून कोणती येईल ते करूया. तर देतो नेक्स्ट अपडेट कुठली राईड येईल. तर मी पोचलोय आता पुणे रेल्वे स्टेशनला. आणि ही होती राईड बाणेरवरून रेल्वे स्टेशन. तर आपलं तर ड्रॉप झालंय आता. आणि ह्या राईडचे बाणेर टू पुणे रेल्वे स्टेशन 15 किलोमीटरची राईड होती. आणि ह्याचे आपल्याला भेटलेत किती माहिती आहे, 370 रुपये. तसं तर प्राईम प्लसची राईड होती. तर रेट तर चांगला भेटलेला आहे. तर आता इथून गाड्या तर भरपूर, दोन्ही साईडला गाड्या थांबलेत. तर कोणत्या साईडला जावं तेच विचार करतोय. आता मी जाणार आहे कॅम्प साईडला जातो. आता टाईम पण झाला आहे, जेवण वगैरे करून घेऊ. जर तोपर्यंत जर राईड पडली तर मग एक्सेप्ट करूया. लास्ट अपडेट दिलं होतं तुम्हाला मी. होतो कुठे, कॅम्पमध्ये होतो. कॅम्पला मग तिथं जेवण वगैरे केलं मी. जेवण वगैरे करून मग त्याच्यानंतर मग डिव्हाइस ऑन केला होता. तर तिथून मला कॅम्पमधून मी आलो पुनवळेला. त्याचे मला भेटले 26 किलोमीटरला 528 रुपये. आणि त्याच्यानंतर त्याच कस्टमरला आदित्य बिर्ला हॉस्पिटलला यायचं होतं. तर ते मला विचारले की तुम्ही आदित्य बिर्ला हॉस्पिटलला सोडता का हे ड्रॉप झाल्यावर. म्हणजे त्यांचा वडील बरोबर होते, ते त्यांच्या वडिलाला ड्रॉप केलं. ते मग ड्रॉप करून मग त्यांना विचारलं मला, तुम्ही मला आदित्य बिर्ला सोडा. तर म्हणलं सोडतो. मग मी म्हटलं ॲपमध्ये जे दाखवलं ते देऊन टाका. मग त्यांच्या ॲपमध्ये 275 रुपये दाखवत होता आणि 11 किलोमीटर होता. त्यांच्याकडनं 275 घेतले. आता ड्रॉप झालेला आहे. आता आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या इथं थांबलेलो आहे. तर आता बघू नेक्स्ट राईड कुठली येते. ओला पण चालू केलं आहे आणि उबर पण चालू केलेलं आहे. तर चला नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. तर मित्रांनो, आपण आता पोचलोय कुठे माहिती आहे का, कल्याणी नगरला. कल्याणी नगरला आलोय. पण त्याच्या आधी तुम्हाला अपडेट दिलं होतं मी थेरगावला आहे म्हणून, आदित्य बिर्लावरून औंधला आलो मी उबर घेऊन. त्याच्यानंतर मग औंधमधून पण उबर घेऊनच आलोय कल्याणी नगरला. तिकडून आपल्याला भेटले 212 रुपये थेरगाव टू औंध. आणि औंधवरून कल्याणनगरला आलो, ह्याचे भेटले 290 रुपये. 14 किलोमीटर होता. तर आता ड्रॉप तर झालंय. आता नेक्स्ट राईडसाठी वाट बघतोय, पण अजून काय वाजली नाहीये. आता बघू नेक्स्ट राईड कुठली येते.
आपली अजून एक राईड कंप्लीट झालेली आहे. ही राईड होती कल्याणी नगरवरून खराडीला. 8.5 किलोमीटरची राईड होती, पण चांगले पैसे दिले, 272 रुपये दिलेत. तर आता ड्रॉप झाले. नेक्स्ट राईडसाठी वाट बघतोय. जर नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. मित्रांनो, आपलं झालंय दिवसाचा एंड. आधी टाइम बघून घ्या, 8:04 झालेत आणि आपण पोहोचले आता भोसरीमध्ये. तर तुम्हाला लास्ट अपडेट मी दिलं होतं खराडीमध्ये आहे म्हणून. खराडीवरून मी आलो होतो कुठं, औंधला. औंधवरून मग डायरेक्ट आपल्याला भोसरीची राईड पडली आहे. तर दोन्ही राईडला चांगले दिले. खराडीवरून जे औंधला आलो त्याचे 370 रुपये दिलेत आणि औंधवरून भोसरीला 360 रुपये दिलेत. आणि आपली टोटल अर्निंग दाखवतो तुम्हाला. हे बघा, 2251 रुपये ओलामध्ये झालेला आहे. कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला. 2251 प्लस उबरमध्ये बघा उबरमध्ये झालंय 798 रुपये. आणि प्लस आपलं 275 रुपये एक ऑफलाईन मारला होता आपण दुपारी. तर 3300 रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे. आणि ह्याच्यातनं आपल्याला मायनस करायचं आहे 171 प्लस मायनस आणि 67 रुपये ओलाचं, म्हणजे 3086 रुपये आपलं अर्निंग झाले आज. आणि रनिंग झाली बघा आपली 168, म्हणजे 170 वगैरे अर्निंग होईल. तर ठीक आहे, आजची अर्निंग चांगली झाली तशी. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी रोज व्हिडिओ बनवणार आहे पुढे. म्हणजे बनवतोय आता 7-8 दिवस झाला कंटिन्यू बनवतोय, पुढं पण येणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट मित्रांनो.